तर मंडळी, परबचा अवतार इथे संपला. परब वेडा होता का? त्याला भ्रम होत होते का? त्याला आवाज ऐकू येत होता का? आपल्याला मॉनिटर केले जात आहे अशी त्याची भावना झाली होती. ही तर स्क्रिझोची खास लक्षणे आहेत का? त्याला सत्य समजले होते. त्यासाठी कथेचा उत्तरार्ध वाचावा लागेल. आता ही कथा ह्या जगात सरपबदार फ्रेनी आणि ओएस मी आम्हा तिघांनाच माहीत आहे. मला कशी माहीत हे पण सांगायला पाहिजे का? कट टू प्रकाश गायतोंडे ह्यांचा 3 बेडरूम फ्लॅट सगळ्या सुखसोयींनी सजलेला. मी कधी काळी स्क्रीन प्ले लिहिला तर सभोवतालचे अचूक वर्णन सध्या एवढेच पुरे आहे. बाकी तुम्ही कल्पना करू शकता. सोफ्यावर डोके धरून प्रकाश बसला आहे. काहीतरी विवंचना आहे. गेल्या 3 महिन्यापासून मला चिडचिडल्यासारखे होतंय. विस्मरण वाढलंय. मध्येच 15-20 मिनिटं ह्या जगात आपण नाही आहोत असं वाटतं. बायको म्हणते की डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. हॅलो अनंत, मी परब आठवतंय. कुणातरी परब नामक व्यक्ती मला अनंत म्हणून हाक मारत होता. लोक धावपळ करत होते. त्यांची बदललेल्या आवाजातली कुजबूज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या 5 मिनिटात दरदरून घाम फुटला. एका स्त्रीचा करारी आवाज ऐकू येत होता, यू ब्लडी फूल. डाव्या हाताकडे पाहिले तर तो आपल्या जागी व्यवस्थित दिसत होता. सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? 1 मिनिट पाणी आणून देते. पाणी घ्या म्हणजे बरं वाटेल. माझी सेक्रेटरी शेर्ली गोड आवाजात बोलली होती. तिने आणून दिलेलं थंडगार पाणी प्यालो. थोडं बरं वाटलं. शेर्ली, काय झालं? सर, मी हे लेटर फायनल करून तुमच्या सहीसाठी आणलं होतं तर तुम्ही उजव्या हातानं सगळीकडे चाचपडत होता. माझ्याकडे सर तुमचे लक्ष नव्हतं की काहीतरी बोलले पण ते तुम्हाला ऐकू गेले नाही? काय माहीत. मी थोडीशी घाबरले. आता ठीक आहे ना? हो, इट्स ऑल राईट नाव आणि थँक्स. हल्ली हे असं होते. विस्मरण म्हणजे माझ्या मोबाईलचा नंबर आठवत नाही. एकदा तर संध्याकाळी बायकोबरोबर बागेत फिरत असताना मी माझे नाव विसरलो, घरचा पत्ता विसरलो. हॅलो अनंत, मी परब आठवतंय. पुन्हा परब, पुन्हा अनंत. तोच तो पॅनिक अटॅक. तीच लोकांची धावपळ. तोच त्या स्त्रीचा आवाज. व्हॉट द फक? म्युहो क्विक, ही इज सिकिंग. कुणीतरी सुटकेचा निश्वास टाकला. जस्ट शेवड, चेक हिम आउट. त्याला विचार, नाव काय, मोबाईल नंबर काय? नाव अनंत रामचंद्र कर्वे. मोबाईल नंबर 982333. मॅडम, ह्याचे नाव आनंद रामचंद्र कर्वे नाही आणि मोबाईल नंबरही चुकीचा सांगतोय हो. जुन्या आठवणी आहेत, जुना डेटा आहे. आपण त्याला नवीन आयडेंटिटी दिली होती. प्रकाश गायतोंडे. नवीन मोबाईल दिला, नवीन बायका मुले दिली. पण ह्याचा ब्रेन सुपरपोजिशन मध्ये गेला आहे. मध्येच परब पॉप अप होतोय. ह्याचा अर्थ सरळ आहे. मेंदू क्लीन ऑफ फसलेलं आहे. सरळ प्रोसिजर रिपीट करावे लागणार. आय एम सॉरी मॉम. ठीक आहे, आत्ता ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. कुणीतरी माझ्या दंडाला धरून बोलत होतं. अरे, असं काय करतोयस? बरं वाटत नाहीये का? ह्या बाकावर बस. तरी जरा पॅनिक अटॅक. जसा आला तसा गेला. अरे, तुला काय झालंय? तू कुणाशी बोलतोयस? मॅडमशी. कोण मॅडम? माहीत नाही, दिसत नाही. बायकोने माझा ताबा घेतला आणि गाडीत घालून डॉक्टर दिवटेंच्या इस्पितळात आणले. डॉक्टर दिवटे, आमचे फ्रेंड आणि फॅमिली डॉक्टर. बायकोने सगळा किस्सा वर्णन केला. काय पक्या, काय नाटकं चालले? दिवटेंनी ब्लड प्रेशर तपासले. अजूनही काही तपासण्या केल्या. वहिनी, सगळे नॉर्मल आहे. हाय प्रेशर थोडे हाय आहे आणि लो अगदी लो आहे. 150-55 लो ब्लड प्रेशरचा अटॅक असावा. वहिनी, पुन्हा असं झालं तर लगेच साखर खायला द्यायची. लिमलेट गोळ्या लिहून देतो. त्या नेहमी खिशात ठेवायच्या. प्रकाशराव, त्याच्यावर थोडा कंट्रोल ठेवा, नाहीतर गोळ्यांचा रतीब लावावा लागेल. आणि पळ त्याच्याकडं. म्हणजे कशावर?
बायकोने विचारले, पण उत्तर द्यायला डॉक्टर थांबले नाहीत. बिजी माणूस. हळूहळू सगळे सुरळीत झाले. परब पुन्हा माझ्या डोक्यात डोकावला नाही, पण त्याची जागा आता शर्लीने घेतली. शर्ली म्हणजे ती माझी सेक्रेटरी. तिला पगारवाढ पाहिजे होती. सर, महागाई केवढी वाढली आहे. माझा नुसता मेकअपचाच खर्च आता महिना 10,000 गेला आहे. कसं जगायचं? स्त्रियांनी लिपस्टिक आणि नेल पॉलिश दररोज चेंज करायची गरज आहे का? दिवसातून 2दाच्या ऐवजी 2 दिवसातून 1दा. सर, तुमच्या सेक्रेटरीला ते शोभून दिसले का? लोक काय म्हणतील? मैत्रिणी काय म्हणतील? त्यापेक्षा तुम्ही माझा पगार का नाही वाढवत? शर्ले, आत्ताच तर तुला 1000चा रेज दिला होता ना? आत्ताच सर, त्या गोष्टीला 6 महिने झाले. जेव्हा आपले पंप रशियाला गेले होते तेव्हाची गोष्ट. शर्लीचे असे रडगाणे दररोज चालू होते. पूर्वी शर्लीचा प्रसन्न चेहरा दिसला की बरं वाटायचं, पण हल्ली मात्र तिला पाहिले की डोकं गरगरायला लागते. डोक्यात तिडीक उठते. असं का होत असेल? हे असे रुटीन आयुष्य जगत असताना लता वहिनींचा फोन आला. लता वहिनी म्हणजे माझा परमप्रिय मित्र राघव जोशींची पत्नी. अवांतर त्या कांदा पोहे फार्मास बनवतात. असो. हा, बोला वहिनी. काय कांद्या पोह्यांचा बेत आहे? मला मध्येच कटाप करून त्या म्हणाल्या, तुम्ही ताबडतोब असाल तसे इकडे या. फोन बंद झाला होता. त्यांच्या आवाजावरून त्या खूप घाबरलेल्या असाव्यात असे एकूण दिसत होते. मी तात्काळ राघवच्या घरी पोचले. दरवाजा उघडण्याच्या आधी वहिनींनी आतूनच विचारले, कोण आहे? राघव, घरी नाही आहे. मी प्रकाश आलोय. जरा डाव्या बाजूला सरकून उभे राहा. हा, ठीक आहे. आता दिसलात तुम्ही. मी दरवाजा उघडते. वहिनींनी पुन्हा एकदा दरवाजा किलकिला करून खात्री करून घेतली. हळूच दरवाजा उघडला. मला आत घेऊन तितक्याच त्वरेने बंदही केला. काय प्रकार आहे? तुम्ही एवढ्या का घाबरलात? राघव कुठं आहे? मी एका दमात सगळे प्रश्न विचारले. राघवला ते लोक घेऊन गेले. कोण लोक? मला काही समजेल असं सांगा. 1 तासापूर्वी 5-6 धटिंगण घरात घुसले आणि राघवच्या छताडावर बसून त्यांनी राघवाला कसले तरी इंजेक्शन दिले. त्यांनी राघवाचे खिसे तपासले. राघव त्याच्या पाकिटात नेहमी ड्रायव्हिंग लायसेन्स आणि पॅन कार्ड ठेवतो. ते त्यांनी घेतले आणि त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांशी ताडून पाहिले. बरोबर आहे. डिटेल्स मॅच होतायत. उचला ह्याला. मग दोघांनी बाहेर जाऊन एक स्ट्रेचर आणला. त्याच्यावर बेशुद्ध राघवला झोपवला आणि घेऊन गेले. माझी तर भीतीने बोबडी वळली. तरी धैर्य एकवटून मी खिडकीबाहेर बघितले. एका ॲम्ब्युलन्समधून ते लोक निघून गेले. प्रसंग अवधान राखून मी ॲम्ब्युलन्सचा नंबर लिहून घेतला. हा पहा. एवढे बोलून त्या रडायला लागल्या. रडू नका, घाबरू नका. अजून आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. आपण पोलिसांत तक्रार करू. मी हे बोलत असताना दरवाजातला लाथ मारून 2 गुंडे आत घुसले. कोण पोलिसात कंप्लेंट करायच्या बाता करतोय? तुम्हीच का मिसेस जोशी? तुमचे मिस्टर सुखरूप परत यावेत अशी इच्छा असेल तर कुठेही कंप्लेंट करायची नाही. शहाण्या मुलासारखं चूप बसायचं. अर्थात आम्ही पोलिसांत कंप्लेंट करायचं थोड्या अवधीपर्यंत तहकूब केलं. विचार केला. 1-2 दिवस वाट बघू. राघव परत आला तर ठीकच आहे. नाही तर मग काय करायचं त्याचा विचार करू. वहिनींना सांगितले की तुम्ही आमच्या घरी चला. आजची रात्र तिकडेच काढा. त्यांना घेऊन घरी आलो आणि बायकोला झाल्या प्रसंगाची माहिती दिली. पण असे कुणीही गुंडांनी यावे आणि शांतताप्रिय जीवन जगणाऱ्याला एका सज्जन नागरिकाला बेशुद्ध करून किडनॅप करावे, याला काही अर्थ आहे का? बरं, जोशी दाम्पत्याकडून काही खंडणी वसूल करायची जर कुठल्या गँगची आयडिया असेल तर ती चुकीचीच नसेल. जोशाला झाडला तरी मुश्किलीने काही लाख रुपयेच मिळाले असते. घराचे आणि गाडीचे हप्ते भरण्यातच त्याचा पगार जात होता. मला वाटायला लागले की हा काहीतरी मिस्टेकन आयडेंटिटीचा प्रकार असावा. त्या ब्राझील पिक्चरमध्ये असा काही किस्सा आहे. 1-2 दिवसात त्यांना त्याच्या चुकीची जाणीव होईल. गैरसमज दूर होतील आणि राघव घरी परतेल. मी ही माझी थेअरी सगळ्यांना समजावून सांगितली. वहिनींचा त्यावर चटकन विश्वास बसला.
म्हणतात ना की बुडत्याला काठीचा आधार, संकटात सापडलेल्याचा कशावरही चटकन विश्वास बसतो. त्याचा विश्वास बसला, पण माझा मात्र बसला नव्हता. माझा कशावरही विश्वास बसत नाही. मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले. माझ्याकडे फक्त एकच क्लू होता, तो म्हणजे त्या रुग्णवाहिकेचा क्रमांक. RTOच्या साईटवर सर्च मारला तर समजले की ही गाडी एका हॉस्पिटलच्या नावावर रजिस्टर केली गेली होती. हॉस्पिटलचे नाव नाही लिहिणार. आता ह्या हॉस्पिटलचे लोकेशन शोधणे आले. तेही मिळाले. शहराच्या बकाल वस्तीत हे हॉस्पिटल होते. मी नेटाने त्या वस्तीत घुसून हॉस्पिटलची जागा शोधून काढली. ती अगदी मोडकळीस आलेली बिल्डिंग होती. बिल्डिंगच्या बाल्कनीला जमिनीपासून लाकडी बल्ल्या लावून आधार दिले होते. बिल्डिंगवर रंगाचा शेवटचा हात केव्हा फिरला असेल कुणास ठाऊक. तळमजल्यावर पोट सुटलेला उघड बंब आणि घामाने धबधबलेला हलवाई सामोसे तळत होता. समोरच्या बाजूला कटिंग चहाचा ठेला होता. तिथे बाकड्यावर लोक चहाची वाट पाहत बसले होते. चहा उकळी फुटायच्या बेतात होता. तोपर्यंत काय करायचे म्हणून लोक बिडी पीत बसले होते. ही जागा काळे धंदे करण्यासाठी योग्य होती. काय सांगावं, हे हॉस्पिटलवाले लोक माणसांचे अवयव काढून त्याचा व्यापार करणाऱ्या टोळीपैकी असावेत. हल्ली हा धंदा तेजीत आहे असे ऐकतो. रक्तापासून माणसाच्या स्किनपर्यंत सगळ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार मागणी आहे असे म्हणतात म्हणे. पण असे विचार करणे हे भ्याडपणाचे लक्षण. त्यातून केस माझ्या मित्राची होती. इथवर आली आहोत तर आता परत फिरणे नाही. हॉस्पिटल 6व्या मजल्यावर होते, पण वर जाण्याची लिफ्ट नव्हती. म्हणजे होती, पण ती 6व्या मजल्यावरून खाली यायला तयार नव्हती. शेवटी चालत चालत धापा टाकत 6व्या मजल्यावर पोचलो खरा. इथे सगळे सुमशान होते. दरवाजा ढकलून घुसलो सरळ आत. पण आत आल्यावर माहोल बदलला. इथे म्हणजे फॉरेनला आल्याप्रमाणे वाटत होते. सगळा मजला AC, भिंती, जमीन सगळे काचेचे. एका हॉलमध्ये संगणकाची 10 एक टर्मिनल होती. त्याच्यासमोर काही लोक बसले होते. एका टर्मिनलवर एक दृश्य दिसत होते. तेच आता जायंट स्क्रीनवर दिसायला लागले. त्या दृश्यात मी हॉस्पिटलच्या लॉबीत उभा राहून जायंट स्क्रीनवर मलाच बघतो आहे असे दिसत होते. आत्ता त्याला इकडे आणलं आहे. तो हॉस्पिटल बघत फिरतो आहे. कुणीतरी हलक्या आवाजात बोललं, तो एवढा घाबरलेला का आहे? हसव त्याला थोडेसे. त्यांचे संवाद ऐकून मला हसायला येऊ लागले. पहा, तो आता हसतो आहे. त्याला आत आण. एखाद्या झॉम्बीसारखा मी आत गेलो आणि एका टेबलावर निपचिप आडवा पडलो. ते एक सुसज्ज ऑपरेशन थिएटर होते. माझ्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मध्यभागी ऑपरेशन चालू होते. होय, राघव जोशींचे ऑपरेशन चालले होते. एक स्त्री त्यांच्यावर देखरेख ठेवत होती. राघवचे डोके भादरले होते, त्यामुळे त्याला ओळखणे अवघड होते. पण त्याच्या नाकाच्या शेपवरून ओळख पटली. गिगली सॉ. नर्सने डॉक्टरच्या हातात गिगली सॉ दिली. राघवच्या कवटीचा सर्क्युलर सेक्शन घेतला जात होता. आपण जशी टोपी काढून बाजूला ठेवतो, अगदी त्याप्रमाणे कवटीचा वरचा हाफ हळूवार हाताने अलग करून ट्रेनमध्ये ठेवण्यात आला. ब्रेनस्टेम कट करून मेंदू स्पायनल कॉर्डपासून सेपरेट करण्यात आला. ह्यानंतर सगळ्या क्रिया वेगाने करण्यात आल्या. ती स्त्री सगळ्यांना घाई करत होती. मेंदू कवटीतून उचलून एका फिश बाऊलसारख्या भांड्यात ठेवण्यात आला. त्या बाऊलला अनेक तारांचे जुडगे जोडले होते. बाऊलमध्ये ब्राऊन रंगाचे द्रव सर्क्युलेटर होत होते. एक जण इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफरवर लक्ष ठेवून होता. मॅडम, इलेक्ट्रिकल सिग्नल्स डिटेक्टेड. छान. चेकिंगसाठी म्हणून त्याला लक्ष्मी रोडवरच फिरून आणा. तवर इकडे त्याच्या रिकाम्या कवटीत कॉटन वेस्ट भुस्सा भरा आणि कवटी बंद करा. बॉडीला क्रायोजेनिक वॉर्डमध्ये टाका. सगळ्यांची नजर जायंट स्क्रीनकडे होती. जोशी बायको बरोबर पुन्हा गाडगीळ यांच्या दुकानात सोन्याची चेन विकत घेत होता. बिल बनवणाऱ्या तरुणीने जोशाला मोबाईल नंबर विचारला.
98344 मॅडमने विचारले. नंबर बरोबर सांगितला. येस मॅडम, गुड. अशी सगळ्यांना शाबासकी देऊन मॅडम माझ्याकडे वळल्या. मॅडमनी तोंडावरचा मास्क काढला. अरे, ही तर माझी सेक्रेटरी शर्ली होती. शर्ली, मी तुझा पगार वाढवून. त्याची काही गरज नाही सर. आणि घाबरू नका, तुमचे ऑपरेशन करायचे नाही आहे, कारण तुमचा मेंदू पूर्वीच काढला आहे. 3 महिन्यापूर्वी तुमचा जीवघेणा अपघात झाला होता. तेव्हा जुन्या मेमरीज काढून टाकून कचऱ्यात टाकाव्या लागल्या होत्या आणि त्यांच्या जागी सॉफ्टवेअर मॅनेजरच्या मेमरीज लोड केल्या होत्या. पोस्ट ऑपरेटिव्ह चेकिंगसाठी तुम्हाला इथे आणण्यात आले आहे. सुरुवातीला खूप त्रास झाला ना सर, पण आत्ता तुमचा मेंदू स्टॅबिलाइज झाला आहे. तुमच्या प्रोजेक्टवर काम करणारा प्रोग्राम फेशर होता. फॉर दॅट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. हो सके तो मुझे माफ कर दो. नहीं होता है तो भाड में जाओ. त्या परबच्या आणि तुमच्या मेमरीत काही झोल झाला आहे, तेही बघायचे आहे. सो रिलॅक्स. मी सगळीकडे निरखून बघत होतो. जारमध्ये मेंदू ठेवलेले होते. त्या जारवर नावाचे टॅग होते. माझ्या ओळखीतल्या जवळजवळ सगळ्यांचे मेंदू तिथे होते. माझ्या प्रिय पत्नीचा मेंदू देखील तिथे होता. माझा मेंदू तिथे होताच. सर, तुमच्या मेंदूच्या विश्लेषणावरून असे दिसतंय की तुम्ही जीवनात सुखी नाही आहात. 3 महिन्यात फिकीर नॉट. बायकोला आणि डेव्हिल मेकेअर मुलीला आणि परवा इल्ले मुलाला इतके कंटाळतात. 3 महिने. शर्ले 25 वर्षे झाली आमच्या लग्नाला. शर्ली खो खो करून हसायला लागली. माणसाने किती डम असावे बरं. नाही समजणार तुम्हाला सर, खास तुमच्यासाठी. तुम्ही माझे बॉस ना, म्हणून केवळ माझ्याकडे अपलोड केलेल्या काही ओरिजिनल मेमरीज पॅक आहेत. क्रिकेटपटू, अभिनेता, मराठीचा प्राध्यापक, सर्जन, राजकारणी अजूनही आहेत. यू हॅव ए चॉईस. मला काही नको शर्ली. मला माझ्या बायका मुलांत परत पाठव. काही असले तरी मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. सरजी, जैसे जिसकी सोच तथास्तु. काय एवढे निरखून बघताय? शर्लीने विचारले. बघतोय की परबचा मेंदू कुठे आहे. अजून तुमच्या लक्षात नाही आलं? शर्लीने हसून विचारलं. कथा समाप्त होत आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.